नातेवाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश जगदाळे। अविनाशजी, आता तुम्ही कुठे आहात? तुम्हीही तिकडे गेला होतात का? तुमच्या कुटुंबियांच्या बद्दल तुम्हाला काय माहिती देण्यात आली आहे? नाही, मी गेलो नाही। मला जे आता माझा भाऊ, त्याचा मित्र, भावाची बायको, भावाची मुलगी आणि त्या मित्राची बायको असे 5 जण गेले होते बरं. सकाळी। हां, हां. आणि आज ते दुपारचे साधारण टेंटेटिव्ह आज दुपारच्या सेशनमध्ये ते पहलगाम पासून थोडंसं काही अंतरावरचे एक स्पॉट बघायला गेले होते जिथे गाडी जात नाही, हां. अशा ठिकाणी घोड्यावर गेलेले ते। बरं. तर तिथे त्यांनी फक्त अतिरेकांचा जो अटॅक झाला हां. त्यावेळी फिमेल लोकांना काही केलं नाही त्यांनी, पण मेल लोकांना त्यांनी गोळीबार केला त्यांच्यावर। आणि ते आता जे माझा भाऊ आणि त्याचा मित्र असे, त्यांना भावाला 3 आणि त्या मित्राला 2 अशा गोळ्या लागल्या त्या। आणि त्यानंतर ते मदतीसाठी ज्यावेळी माझे वहिनी आणि त्यांची मुलगी आणि त्याची बायको ज्यावेळी खाली आले, त्यानंतर काही वेळातच वरती मिलिटरीची गाडी गेली आणि मग त्यांनी मिलिटरीवाल्यांनी ते याला हॉस्पिटलमध्ये हलवलं त्यांना। म्हणजे ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत। आणि पहलगामचे क्लब हाऊस आहेत तिथं या आमच्या 3 जणी आहेत या। अशी माझ्याकडे आतापर्यंत आलेली माहिती की जे माझ्या भावाच्या मुलीने सांगितली मला। बर, तुमचं कुटुंबियांशी काही बोलणं झालेलं आहे का? त्यांनी काय सांगितलं? कुटुंबियांशी म्हणजे ते भावाची मुलगीच बोलते, तिनेच सांगितलेलं। तिने आता हे मी जे आता सांगतो ते तिने सांगितलेलं असं झालं। बरं बरं, पण आता परिस्थिती अशी की त्या सेफ आहेत सगळ्या, पण त्यांना म्हणजे आतली माहिती काही कळत नाही। त्यांच्या हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यावर असं। बरं, पण त्यांनी काय सांगितलं? तिथे काय परिस्थिती होती? ते किती लोक होते याबद्दल काही माहिती सांगू शकले ते? नाही, जरा काय झालं त्यांची आता खूपच ते अवघड असल्यामुळे परिस्थिती। फक्त एवढंच कळलं की ते फिमेल लोकांना काही केलं नाही त्यांनी, आणि मेल लोकांना फक्त त्यांनी हे केलं, गोळीबार केला असं। बरं, सरकारकडून तुमच्याशी काही संपर्क साधला गेलाय का? कोणी तुमच्या संपर्कात? मुरलीधर मोहोळान त्यांच्याशी माझा आता त्यांना सगळी माहिती दिली आहे आम्ही, आणि मग ते आता हे करतायत। त्यांचे पीए जे आहे विनोद तातव जे आहेत त्यांच्या थ्रू मुरलीधर मोहोळांशी पण बोलणं झालंय। आणि ते आता पुढे ते म्हणले आम्ही नावं वगैरे सगळी कळवलीत, ते आता कळवत आहेत पुढे। म्हणजे असं ते म्हणले मी बघून तुम्हाला कळवतो पुढे। अविनाशजी, तुमच्या बंधूंची तब्येत आता कशी आहे त्याबद्दल काही कळू शकलंय? नाही ना, काही त्याच आम्ही एकदम टेन्शन मध्ये आहोत। आता काय माहित नाही आता कसं। माझे सहकारी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत। वैभव। अविनाशजी नमस्ते, मी पुण्यातून बोलतोय। तुमचं यंत्रणेमध्ये कुणाशी काही बोलणं झालंय का? म्हणजे पुण्यात काही आमदार खासदारांशी वगैरे किंवा मंत्री महोदयांशी कुणाला काही कल्पना दिली आपण? फक्त मुरलीधर मोहोळ त्यांनाच माझे, म्हणजे त्यांचे विनोद सातव त्यांचे जे हे आहेत पीए, त्यांनाच आम्ही ते कळवलीत नावं आमची। आणि त्यांच्या थ्रू मोहोळांचे बोलणं झाले, ते म्हणले आम्ही बघतो पुढे असं आणि कळवतो। अविनाशजी, आणखी एक विचारायचं होतं मला असं की इथून जाताना गणगोटे पती पत्नी आणि तुमचे बंधू, त्यांची मुलगी आणि पत्नी असे 3 असे एकूण मिळून 5 जण गेलेले होते, बरोबर? 5 जण गेले, हो। आणि ते कधी गेलेले होते काही सांगता येईल? म्हणजे 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी कधी गेलेले होते? 2 दिवसापूर्वी, काल सकाळीच माझ्या मते। आणि काय बाय ट्रेनने गेले की विमानाने वगैरे गेलेले होते? विमानाने बहुतेक गेले। आता काय झालं नेमकं मला म्हणजे जाताना डिटेलिंग एवढं झालं नाही आमचं बोलणं, ते प्लेननेच गेले, पण ते लांब ते म्हणजे ट्रेनने नाही। बरं, आता तुमची पुतणी तुमच्याशी बोलते, बरोबर ना? त्यांना पहलगामच्या क्लबमध्ये ठेवलंय असं आम्हाला कळालं, बरोबर ना? हो हो हो। अच्छा, मला एक सांगा फक्त, या सगळ्यामध्ये आता तिथं कुटुंबियांशी तुमचं बोलणं होतंय का? म्हणजे ते एका ठिकाणी असतील, तुमचे बंधू एका ठिकाणी असतील, तर त्यांची काही परिस्थिती कळाली आहे का? नाही ना, कळत आहे काहीच, त्यांनाच कळत नाही असं झालंय। त्यांनाच कळत नाही, त्यामुळे आमच्यापर्यंत काय आलं म्हणून यांना आपले मोहोळ सरांना फोन केलेला, त्यामुळे ते म्हणले मी माहिती मिळाली की कळवतो। बर बर बर, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आता या हल्ल्या